तर राधेश्याम सांडक हे बुलढाण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। राधेश्याम सांडक हे बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत। भाजपने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं राधेश्याम सांडक यांनी म्हटलं। भाईजी काय सांगाल, नेमकं तुमचं गेल्या 2 दिवसापासून नाव चर्चेमध्ये आहे उमेदवारीसाठी, इच्छा आहे तुमची निवडणूक लढण्याची? नाही, काय झालं, गावातील एका दैनिकाने टेबल न्यूज तयार केली की भाईजी इलेक्शन लढवणार आहे म्हणून, आणि ती न्यूज इतकी व्हायरल झाली महाराष्ट्रामध्ये की जो तुम्हाला विचारायला लागला का तुम्ही लढणार आहे का। आणि मी भाजपचा कार्यकर्ता आहे, जरी सीट जर भाजपला सुटली आणि पक्षाने आदेश दिला तर माझी लढायची इच्छा आहे। बाकी दुसऱ्या पक्षावर तुम्ही लढणार नाही, भाजपचं जर कमळ असेल तरच मी लढेल। नक्कीच तुम्ही म्हणता भाजपनं समजा तुम्हाला उमेदवारी दिली, कमळ असेल तर तुम्ही निवडणूक लढणार। मात्र या संदर्भात काही तुमची कुठं वरिष्ठांशी चर्चा झाली किंवा कोणी तुमच्याशी संपर्क केला, असं काही? माझी कोणाशी चर्चा झालेली नाही, हे सगळं स्थानिक स्तरावर ते चाललेलं आहे। आणि जे काही टीव्हीवरती वगैरे बातम्या येतात त्यावरून लोक अंदाज काढतायत, असं घडू शकते तसं घडू शकते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।